कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, कामताने पत्रिकेचे डिझाईन्स पाठवलेत, जरा बघून घेऊया। हा, ही कशी वाटते? नाही, एवढी आकर्षक नाही। बर, मग हे छान आहे। हं, हे चांगलं आहे, फायनल करूया हे। पण ज्याचं लग्न आहे त्याला नको का विचारायला? आई, मला नाही वाटत अथर्व दादा यात फारसं लक्ष दे। अगं मग तू सांग। पत्रिकेच्या डिझाईन्सने लग्नात फार काही फरक नाही पडणार, करा कोणती। माया, तू बघ ना, तुला आवडते का? मी म्हणत होते की एकदा अथर्वला पण विचारूया। अरे, अथर्व पण आला। अथर्व, ये ना। आम्ही हे पत्रिकेचे डिझाईन्स फायनल करत होतो, एकदा बघून घे म्हणजे ठरवता येईल। आई, तुला जे योग्य वाटेल ते तू फायनलाइज करू शकतेस। अरे, खरं तर आम्ही शॉर्टलिस्ट केले आहेत पत्रिका, तुम्ही दोघं मिळून बघा आणि फायनल करा। ये बस बस बघ। आता मला ऑफिसला जायला लेट होतं, तुम्ही आपसात ठरवा, माझी काही हरकत नसेल। येतो। काय बाई ही बस किती वेळ लावते यायला? आमची वेदा कधीपासून उन्हात उभी आहे। वेदा, आपण ना या बसवाल्याचं घर ना उन्हात बांधूया। वेदा, हस ना बाळा, तुला माहितीये का, तू जेव्हा हसतेस ना एकदम परीसारखी दिसते। कुल्फी? वेदा, तुला कुल्फी आवडते का? मला तर खूप आवडते। आपण कुल्फी खायला जाऊया, चल चल ग। आपण एक काम करूया, 3-4 पत्रिका शॉर्टलिस्ट करून ठेवूया। बस, मग ठरवू नंतर। माया, तू सांग ना, कुठली फायनल करूया? अजित, अजित ऐक ना, अथर्वासाठी पत्रिका फायनल करतोय, ये ना, बस ना। बघ, मला त्यातलं काही कळत नाही, उगाच मला विचारू नकोस। बघा तुम्ही काय ते। अजित, अरे काय झालं, काही बिनसलंय का? माहित नाही वहिनी, मी आले बघून। दादा, 2 कुल्फ्या द्या। वेदा, कडक उन्हात ना कुल्फी खायची मज्जाच वेगळी आहे, ती ना तू घ्यायलाच हवी। घे घे, खा खा खा। कशी आहे वेदा, आवडली ना? सांगते बघ सगळं। याचा विद बा, काय खातीयस? छी, सोड सोड सोड, गुड फॉर यू ना। छी, अहो काय करताय, कुल्फी का फेकून दिलीत? खात होती ना पोरगी। सो तू दिलीयस वेदाला ही कुल्फी खायला? हो, मीच दिली। काही बिघडलं का? काय बिघडलं का? त्या कुल्फीमुळे वेदाला सर्दी होऊ शकते। हो, कुल्फीमुळे कशी होईल सर्दी? आणि असेही मी ना तिला कडुनिंबाची चटणी दिली आहे, काही होणार नाही। ही रस्त्यावरची
रस्त्यावरची कुल्फी कशी बनवली जाते माहिती आहे का तुला? हो चांगलीच बनवतात की, मी खाते की. तू वेदा आहेस? एकतर ते खायचं बंद कर, तुझ्याशी बोलतोय मी. आणि वेदासाठी घरात चांगल्या क्वालिटीचं आईस्क्रीम आहे. हो पण या कुल्फीची गंमत त्या घरातल्या आईस्क्रीमला येणार आहे का? काही गरज नाही गंमतीची. हायजीन हवंय. हायजीन कळतं? हो वेदाचे बाबा, तुम्ही मला काही अडाणी समजताय का? आणि काय ते हायजीन हायजीन, त्यामुळे ना मुलं नाजूक होतात. मी काय म्हणते, तुम्ही पण घ्या एक. दादा यांना पण द्या एक कुल्फी. मला नकोय, थँक्यू. कमाल आहे तुझी. मी तुला सांगतो की वेदाला कुल्फी देत जाऊ नकोस, उलट तू मलाच ऑफर करतेस. यापुढे वेदाला ज्या गोष्टीची सवय आहे आणि ज्या गोष्टी तिला आवडतात त्याच गोष्टी तिला द्यायच्या. तुम्हाला जर मुलीची आवड कळली असती ना, तर अशी कुल्फी फेकून दिलीच नसती. बघा बघा एकदा मुलीच्या तोंडाकडे. मी तुला शेवटचं सांगतोय, शेवटची वॉर्निंग देतोय. यापुढे वेदा काय खाणार आहे काय नाही खाणार आहे हे तू ठरवणार नाहीस. आणि पुन्हा वेदाच्या बाबतीत असं हलगर्जीपणा चालणार नाही. मला कशाला ठेवलं इथे? तुम्हीच घ्यायची ना तिची काळजी. फर्स्ट ऑफ ऑल ना, मी हा केशव काका. हो मी वाटेतच. आय नो इम्पॉर्टंट आहे मीटिंग, पण तुम्ही एक काम करा ना, मीटिंगची तयारी करा, मी आलोच. हो ऐक मासू, मी जातोय. मी गेल्यानंतर पुन्हा वेदाला कुल्फी द्यायची नाही, समजतंय? हेरा बाळा, येतो मी. नाही वेदा, कुल्फी खायची आहे का? दादा अजून एक कुल्फी द्या. खा खा. अजित, मी तुला किती वेळा सांगितलंय, दादाशी आणि वहिनीशी बोलताना तुझा तोरा दाखवत जाऊ नकोस म्हणून. मी दाखवणार. तोरा आहे माझ्यात, मी दाखवणार. तू काही घेऊन आलायस का? मी घेतली नाहीये. मी असं वाटतं की आता घ्यावी लागेल. काय ना की माझ्या मम्मी पप्पांना माझी झिरो किंमत आहे, शून्य. माझं सुख कशात आहे त्यांना कळतच नाहीये, मग घ्यावी लागेल. तू काय बोलतोस? तुझं तुला तरी कळतंय का? कळतं ना. त्या अथर्वच्या सेकंड मॅरेजची तयारी करते तुम्ही, पण माझ्या लग्नाचा कोणी विचारच करत नाहीये. कळतंय मला. मी करते. अरे कुठे करते? हळू, किती जोरात बोलतोयस? तुझं लग्न करायचंच आहे. तुला काय वाटलं मला हौस आहे अथर्वच्या लग्नाची? पण नाही, माया या घरात कायमची येईल आणि त्यांनी आपलाच फायदा होईल ना, म्हणून करते मी हे सगळं. अरे कुठल्या युनिव्हर्स मध्ये जगतेस तू मम्मी? माझं लग्न झालं तर आपला खरा फायदा आहे, कळतंय का तुला? अरे मला कुणाशी लग्न करायचंय माहितीये ना? मला माहिती आहे. हा. अनन्याशी जर तुझं लग्न झालं तर आपण या घराचे मालक होऊ शकतो. शकतो नाही होणार. होल प्रॉपर्टी विल बी माइन. आपणच या घराचे मालक होणार मम्मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.